जे तत्वज्ञान सांगितलं त्याचं प्रत्येक ठिकाणी वेगळेपण कसं आहे, वैशिष्ट्य कसं आहे याचं दर्शन आपल्याला त्या समालोचनामध्ये घडतं. आणि म्हणून हा जो ग्रंथ आहे हा वास्तविक यापूर्वीच आतापर्यंत अजून त्याच्या अनेक आवृत्त्या निघायला पाहिजे होत्या, परंतु काही कारणामुळे तो विलंब झाला. पण काही का असेना आज या क्षणी ही दुसरी आवृत्ती प्रकाशित होण्याचा योग श्री दत्तात्रय प्रभूंच्या कृपेने आणि परमार्ग अध्ययन मंदिराचे जे कार्यकारी आहेत त्यांच्या प्रयत्नाने हा योग या ठिकाणी आलेला आहे. या ग्रंथामध्ये अनेक प्रकरणं अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेली आहेत आणि हा अभ्यास करत असताना परमार्गाचं वैशिष्ट्य काय आहे, तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपल्याला कळून येतं. स्वामींनी जे सांगितलं की अपरधर्मापासून एखाद्या जीवाला काढावं आणि परमार्गी लावावं, परधर्माला लावावं, तर या पुस्तकाचा जर शांतपणे जर अभ्यास आपण केला तर अपरधर्मात असलेल्या जीवांना परधर्मी लावण्याला अतिशय सुलभता प्राप्त होईल अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. आणि म्हणून हा ग्रंथ प्रत्येक उपदेशाने आपल्या घरी ठेवण्यासारखा आहे. आणि म्हणून हा ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित झाला ही एक आनंदाची गोष्ट आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगता येईल की बरेचसे संशोधक, बरेचसे अभ्यासक या मानव संप्रदायावरती एक प्रकारचा आरोप करतात की हा संप्रदाय फक्त निवृत्ती मार्गी आहे. महानुभावांच्या अपयशाची कारणमीमांसा देताना संशोधकांनी जी काही काही चुकीची कारणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये ते कारण सांगत असतात की मानव संप्रदाय हा निवृत्ती मार्गी आहे. परंतु हा त्यांचा जो समज आहे, हा त्यांचा जो आरोप आहे, हा आरोप डॉक्टर मेश्राम साहेबांचं हे भारतीय दर्शने मानव तत्वज्ञान पुस्तक वाचल्यानंतर हा आरोप सपसेल कसा खोटा आहे हे आपल्या प्रत्ययाला येतो. कारण या ग्रंथामध्ये प्रवृत्ती मार्ग नावाचे स्वतंत्र प्रकरण आहे की श्री चक्रधर स्वामींनी निवृत्ती मार्ग तर हा सांगितलेलाच आहे, परंतु त्यासोबत प्रवृत्ती मार्ग म्हणजे ग्रस्ताश्रमी जे लोक आहेत, प्रापंचिक जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्वामींनी आचार प्रणाली कशा प्रकारची सांगितलेली आहे हे प्रथमतः जर कुणी दाखवून दिलं असेल तर ते मेश्राम साहेबांच्या ग्रंथाने दाखवून दिलेले आहे. कारण श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा बळेग्राम इथे गंगा तीराला बळेग्रामच्या महाजनांना ग्रस्त धर्माचं निरूपण केलेलं आहे. ग्रस्त धर्माचं निरूपण आमच्या स्वामींनी केलेलं आहे. आणि हा ग्रस्ताश्रमी वर्ग त्याची तयारी जेव्हा ग्रस्ताश्रम वर्गामध्ये होते त्याच वेळा तो पुढे वानप्रस्थ होतो, म्हणजेच वासनिक होतो आणि वासनिकाचा तो आदर्श महात्मा होतो. आणि म्हणून अन्य अभ्यासकांनी जो आमच्यावरती आक्षेप केलेला आहे आमच्या तत्वज्ञानावरती की मानव संप्रदाय हा फक्त निवृत्तीवादीचा आहे, हे त्यांचं मत पूर्णपणे चुकीचं आहे. आपण ज्यावेळेला प्रवृत्ती मार्ग हे ग्रंथातलं प्रकरण वाचाल त्यावेळेला श्री चक्रधर स्वामींनी ग्रस्ताश्रमियांसाठी सुद्धा काय काय सांगितलेलं आहे याचं मार्गदर्शन या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला घडतं. या ग्रंथाला परमपूजनीय परमादरणीय कैवल्यवासी आराध्य बाबा यांची अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लाभलेली आहे. त्यांनी तर इतर दर्शनशास्त्रांची जी मतं आहेत ती मतं अनुभवाच्या कसोटीवर कशी सिद्ध होत नाहीत याचं विवेचन त्यांनी प्रस्तावनेमध्ये केलेलं आहे. डॉक्टर भाऊसाहेब कोलते यांचा पुरस्कार या ग्रंथाला लाभलेला आहे. असा हा सर्वांग सुंदर परिपूर्ण ग्रंथ आज या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे. आणि म्हणून मी सर्व महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिराचे जे सर्व कार्यकारिणी आहे त्यांच्याशी मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी ही सेवा माझ्याकडे दिली आणि ती सेवा करण्याचा मला या ठिकाणी योग आला. आणि या दोहीचा मधला सेतू जर कोण असेल तर ते म्हणजे भावे साहेब आहेत. हा भावे साहेबांच्या मुळे हा सर्व योग आला. आणि या कार्यकर्त्यांना माझी आणखीन एक विनंती आहे की डॉक्टर साहेबांचं बरचसं अजून साहित्य हे एकदा प्रकाशित झालेलं आहे, ते पुनर्मुद्रित झालेलं नाहीये. जसं या पंथाचा प्रचार होण्याच्या दृष्टीतून स्वामींचं तत्व जनसामान्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीतून जीवनाचे ध्येय, परसिद्धांत, वैचारिक
वैचारिक चिंतन ही जी काही लहान लहान पुस्तकं आहेत ही सुद्धा खूप लहान आहेत, पण महान अशा प्रकारे तत्वज्ञान ही पुस्तकं सांगतात. आणि म्हणून त्या पुस्तकांचं, त्याचप्रमाणे महानुभावांचं अवैदिकत्व, महानुभावांच्या हिंदुत्वावर आक्रमण ही जी काही अभ्यासपूर्ण पुस्तकं आहेत ती पुस्तकं पुनर्मुद्रित होण्याची आज काळाची गरज आहे. आणि या कार्यकर्त्यांनी माझ्याकडे जर ती सेवा सोपवली तर मी यथावकाश माझ्या कृतीप्रमाणे ही सेवा करण्याचा प्रयत्न करीन. आणि खरोखर एक जाता जाता एक वैशिष्ट्य आज सांगतो की ज्यावेळेला हा ग्रंथ छापायचं ठरलं त्यावेळेला या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी आर्थिक तरतूद माझ्यापाशी नव्हती, परंतु आमच्या स्वामींचं एक सूत्र आहे, तू उभा राहा कार्य करण्या, मी समर्थ आहे सिद्धी नेण्या, असं आमचे स्वामी म्हणतात. आणि त्याप्रमाणे ग्रंथ अगदी 20 तारखेपर्यंत, या 20 जानेवारीपर्यंत माझ्याकडे काहीच नव्हतं, परंतु अचानक थोडाफार धन प्राप्त झालं आणि ते धन मी प्रेसवाल्याला देऊन टाकलं. त्यांना सांगितलं राहिलेले पैसे मी नंतर देईन, परंतु 1 तारखेच्या आत मला याच्या प्रती पाहिजेत. अक्षरशः माझं 30 तारखेचं महाराष्ट्र एक्सप्रेसचं आरक्षण होतं, प्रती न झाल्यामुळे मी ते रद्द केलं. मग दुसऱ्या आराम बसचं आरक्षण केलं. काल संध्याकाळी 7 वाजता 10 प्रती माझ्या ताब्यात मिळाल्या आणि त्या मी इथे घेऊन आलो. बाकीच्या ज्या प्रती आहेत त्या थोड्या दिवसांनी आपणाकडे पोहोचतील. तर असा हा अमूल्य असा प्रकारचा ग्रंथ ठेवा आहे, तो प्रत्येक नामधारकाने आपल्या घरी ठेवण्यासारखा आहे. तो अभ्यासावा. स्वामींच्या तत्वज्ञानाचं जे आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे ते त्याच्यातून आत्मसात करावं आणि या परमार्गाचा, या परमेश्वराच्या मार्गाचा प्रचार करावा, एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी कैवल्यवासी डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून जो ग्रंथ PhDचा ग्रंथ त्यांनी निर्माण केलेला होता, त्या ग्रंथाची 2री आवृत्ती बाबांनी अथक परिश्रमातून निर्माण करून आणलेली आहे. यासाठी मानभाव परमार्ग अध्ययन संस्था त्यांचं ऋणी आहे. ग्रंथाच्या संबंधाने एक विचार दर्शवत असताना वंश सर्वांकडे ते पुस्तक असेल किंवा नसेलही तर त्यांनी त्या पुस्तकाच्या प्रती आजच बऱ्याच प्रती आज त्यांच्या परचेस करून घेण्याचं आमच्याकडे नमूद आहे. काही लोकांनी नावं नोंदवलेली आहेत की आम्हाला ती प्रत पाहिजे, काही लोकांनी पैसे सुद्धा जमा करून ठेवलेले आहेत. तर एक तौलनिक विचार महानुभाव संप्रदाय, भगवान श्री चक्रधर स्वामींचा विचार आणि इतर संप्रदायामध्ये निर्माण झालेले विचार, यांच्यामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामींनी तात्विक दृष्टिकोनातून कशा पद्धतीचे विचार ठेवले आणि ते इतरांच्या विचारांपेक्षा कसे सरस आहेत हे सिद्ध करण्याचं काम डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून या प्रबंधामध्ये करण्यात आलेला आहे. असा विचार आणि भविष्यामध्ये आदरणीय बाबांच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांची पुस्तकं जीही ग्रंथ आहेत ते पुनर्मुद्रित करण्याचा विचार बाबांनी मान्य केला आणि ते आम्हाला करून देणार आहेत. तर हे एक प्रकारचं महानुभाव परमार्ग अध्ययन संस्थेवर झालेलं एक ऋण आहे. तर त्या संबंधाने आम्ही बाबांचे कितीही आभार मानले तरी ते थोडेच होतील. आणि यानंतर मी आमंत्रित करतोय या वर्धापन दिन सोहळ्याची जी मार्गदर्शनाची मालिका आहे त्याला सामोर वाढवत असताना परमपूज्य पट्टाधिष्ठित मदाचार्य आदरणीय श्री मल्ले बाबा यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करावेत. बाबांनी आम्हाला आशीर्वादपर विचार व्यक्त करावेत. बाबांनी सदा दुःखिता सक्रियो प्रतिमा कृपा परवश चैतन्य मूर्ती परा कैवल्य ध्वनिनाग देव प्रवरा प्रांत कृतो येनस देवो चक्रधरो शरण्य शरणं नान्तोऽसिनं पातु मां श्री गोपाल कृष्ण आज आपण या मंगलमय प्रसंगी परमार्ग अध्ययन मंदिर 20वा वर्धपान दिनानिमित्त एकत्रित झालेलो आहोत. या मंगलमय सोहळ्याला
अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय श्रद्धेय अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष दादाजी, तसेच माळवाडगाव येथील गुरुकुलाचे संचालक दादाजी, आचार्य प्रवर उपाध्याय कुलभूषण साळकर बाबा आणि संत महंत भिक्षुक वासनिक बंधूंनो, आपला हा भारत देश संस्कृती प्रधान देश आहे. अनेक वैशिष्ट्याने नटलेल्या विविध संस्कृतीची जोपासना या देशाने केलेली आहे. त्यात महाराष्ट्र सात्विक देश आहे. त्यात महाराष्ट्र संताची भूमी आहे. अनेक संत व अवतारी पुरुष या महाराष्ट्रात उदयास आले. त्यांनी आपलं जीवन चंदनाप्रमाणे झिजवून लोकजीवनासाठी व्यतीत केलेलं आहे. 750 वर्षापूर्वी या महाराष्ट्रात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपलं कार्य वाडोवाडी जाऊन, घरोघरी जाऊन विश्व कल्याणकारी तत्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचावं असा प्रयत्न केला. आणि तेच तत्वज्ञान आज जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक संत महंत चिंतनीद्वारे, अनेक कार्यक्रमाद्वारे आपलं कार्य व्यतीत करतात. या ठिकाणी अंधाराकडून उजाडाकडे जाण्याकरता जे स्वामींचं तत्वज्ञान आहे, बंधूंनो, या भारतात, या देशात अनेक संप्रदाय आहेत, अनेक धर्म आहेत. आणि त्यात महानुभाव स्वामी श्री चक्रधरांचा, ज्यांनी आपलं तत्वज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी बरेचसे असे प्रयत्न केले. स्वामींचा अवतार गुजरात मध्ये झालेला, परंतु आपली कर्मभूमी त्यांनी महाराष्ट्र मानली.